Hello, hello. This is the my artifact episode number 1960. आजची तारीख आहे 21 मे 2020. वाजले आता रात्रीचे 9:56. आज ॲक्च्युली 12 मार्च 2020. ओके. ही गोष्ट आहे करीब 2 किंवा 3 महिना अगोदरची. माझ्यासोबत नाही झाली घटना. ही घटना झाली आहे बादल आणि राहुल या दोघांबद्दल. सिन्स दोज पीपल आर रिअली क्लोज टू मी. यस. आणि त्यांच्या लाईफमध्ये होणाऱ्या ज्या काही घटना आहे त्या ऑब्विसली इम्पॉर्टंट आहे. या समहाऊ ते ग्रुपशी रिलेटेड आहे. बिकॉज माझ्या लाईफमध्ये म्हणजे जास्त लोक नाही, जेवढे आहे तेवढीच माझी दुनिया आहे. आणि या दुनियामध्ये काही ना काहीतरी होत असेल तर यांनी मला फरक पडतो. तर जस्ट लाईक मला एक गोष्ट थोडं चांगल्याने थोडं सांगावं लागेल, एक वेळ थोडं एक्सप्लेन करावं लागेल. सो लेट्स गो. व्हॉट इज हॅपन, 12 तारखेला बादल, प्राची, राहुल, निकू, वन मॅन, पिंटी, श्रुती डोबळे आणि वैभव हे सगळे जण गेले होते फिरायला. बिफोर लॉकडाऊन. हे लॉकडाऊनच्या अगोदरची गोष्ट आहे. हे गेले होते फिरायला. ऍक्च्युली स्टेडियमवर गेले होते. ओके. आणि आता यांच्यामध्ये राहुल आणि बादल याच्यामध्ये झडप झाली. रिझन होतं की निकू बद्दल वगैरे. म्हणजे हे असं होतं, सॉरी तिथे निकू नव्हती, ओनली हा होता, त्याचं नाव काय, राहुल. तर व्हॉट विल हॅपन की त्या सिनारिओ मध्ये म्हणजे एक्झॅक्टली काय झालं होतं की बादलच्या घरी हे होतं, त्याच्या वडिलांच्या रिटायरमेंटची पार्टी होती. तर यासाठी बादलनी सगळ्यांना बोलवलं होतं. मी नाही गेलो होतो ऍक्च्युली, मला पण बोलवलं होतं बट मी नागपूरला होतो. ओके. सगळेजण गेले होते तिथे. ओके. इन्स्टेड ऑफ फक्त हे लोक म्हणजे निकू नाही गेली होती, राहुलची गर्लफ्रेंड निकू. आता व्हाय, कारण निकू असं नाही, ती येऊ शकत होती, ऑफकोर्स शी कॅन, बट हे असं आहे की राहुल कसं आहे, फारसा इन्व्हॉल्व करत नाही निकूला ग्रुपमध्ये. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की राहुलला असं वाटते का निकू इज नॉट द वन. ती मुलगी नाही जी राहुलच्या होणारी, म्हणजे जस्ट लाईक प्राची कशी आहे, जस्ट लाईक शी एज अ फिक्स, म्हणजे ही फील्स लाईक दॅट वे की बादल कसा की ही माझी गर्लफ्रेंड आहे. बट राहुल अशा वेळी विचार नाही करत. राहुल विचार करतो की निकू इज जस्ट एक प्रकारे जस्ट, म्हणजे तो ग्रुपमध्ये फारसा तिला इन्व्हॉल्व नाही करत. दॅट्स इट. आता त्याच्या मागे रिझन काय आता हे राहुलला माहित. ओके, व्हॉटएव्हर. तर सेम थिंग त्यांनी, राहुलनी निकूला म्हणलं की तू बादलकडे जाऊ नको बा. ओके. तर असं राहुलनी म्हणलं. आता का म्हणलं, कारण राहुलला असं वाटलं की निकू माझ्या मित्रांच्या जास्त क्लोज टू नाही झाली पाहिजे. येस. सो दॅट्स वाय शी से समथिंग लाईक दॅट. दॅट्स वाय ही से समथिंग लाईक दॅट. ओके, राहुल. मग काय झालं, मग झालं की आता ही गोष्ट बादलला माहित पडली की राहुलनी असं म्हणलं की निकू बादलच्या घरी नको येऊ बा. आता हे बादलला माहित पडलं आणि बादलला राग आला. त्याला असं वाटलं का
माझ्या घरी का बा? ओके, म्हणजे असं का, म्हणजे माझ्यासोबत काहून असं केलं? म्हणजे माझ्या घरी पार्टी आहे आणि मी सगळ्यांना बोलून राहिलो आणि सोबत मी निकूला पण बोलून राहिलो. तर तू निकूला का अलाउ नाही करता? तू असं का म्हणते की बादलकडे जाऊ नको वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. ओके, तर याच्यावरून नाही का बादलचं आणि राहुलचं भांडण झालं. ओके, म्हणजे बादल थिंक अबाउट की जस्ट लाईक ती तुझी गर्लफ्रेंड आहे तर यू शुड बी पार्टिसिपेट हर, म्हणजे तिला पण ग्रुपमध्ये ऍड कर बा वगैरे. म्हणजे ग्रुपमध्ये जेवढे काय ऍक्टिव्हिटीज होते वगैरे होते, म्हणजे आम्ही फिरायला जातो वगैरे वगैरे समथिंग, त्याच्यामध्ये ऍड करत जा तिला. ओके, तसं बादलचं म्हणणं होतं. आता राहुलचं नव्हतं असं म्हणणं. राहुल वाटत नाही नाही नाही, मी माझ्या गर्लफ्रेंडला ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व नाही करत, दॅट इज माय पर्सनल प्रॉब्लेम वॉट एव्हर. तर याच्यामध्ये राहुल बसकला वगैरे, शब्दामध्ये शब्द वाढत गेले असे, म्हणजे की तुला गर्लफ्रेंड टिकवता नाही येत वगैरे वगैरे. आता हे सगळी गोष्ट झाली निकूच्या अब्सेन्स मध्ये. ओके, हे स्टेडियम वरची गोष्ट झाली ना, ही सगळी निकूच्या अब्सेन्स मध्ये झाली. ओके, तर असं झालं. तुला मग समोर काही करायचंच नाही तर मग आताच ब्रेकअप करून टाक वगैरे वगैरे समथिंग, अशा काही गोष्टी होत्या. त्यावेळेस राहुलला ते शब्द लागले. यामुळे त्यांनी असे खूप सारे शब्द म्हणले. इट वॉज लाईक, मी शॉर्ट मध्ये सांगून सांगत आहे, बट त्यांनी असे खूप सारे शब्द लागले. तर राहुलला राग आला. तर मग राहुल कसं डायरेक्ट मारायला भेटला बादलवर. यस, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की तो मारायला लागला. तर स्टार्टिंगला या ग्रुप म्हणजे तिथे नाही का, तिथे सगळेच जण होते. म्हणजे पिंटी होता, वैभव होता वगैरे वगैरे. तर स्टार्टिंगला असं वाटलं की हे जस्ट मजाक मध्ये एकमेकांना मारत आहे, दॅट्स इट. यस, बट समहाऊ देन रिअलाइज झालं, पिंटीला असं रिअलाइज झालं की नाही नाही, दिस इज सिरियस, हे गोष्ट सिरियस आहे. तर मग बादल आणि वैभव या दोघांना साईड करण्याचा प्रयत्न करून राहिला होता. ऍक्च्युली या गोष्टीमध्ये खूप जास्त हिटअप झालं होतं. यस, कारण बादल खूप जास्त तीव्र बोलते. तो बहुत डायरेक्ट बोलते आणि बहुतच एकदम त्याचे जे बोलणं आहे ना ते सरळ अंदर लागते. सो ही इज दॅट काइंड ऑफ गाय. ओके, तर तशाच प्रमाणे त्याचे शब्द, बादलचे शब्द राहुलला लागले आणि राहुल कसं जास्त एलॉबरेट नाही करू शकत शब्द, तर तो डायरेक्ट त्यांनी तो मारायला लागला. तर गोष्ट खूप जास्त हे झाली. ओके, मग त्यानंतर काय झालं की ऑब्विसली तो झगडाच झाला, कारण इन द एंड लोक एकमेकांना मारायला लागले, म्हणजे या इट वॉज झगडा. मग त्यानंतर मग सगळे लोक आपापल्या घरी गेले वगैरे वगैरे. तेव्हा बादल पण बोलला नाही राहुल सोबत, राहुल पण बादल सोबत बोलला नाही. आता जस्ट लाईक राहुल म्हणजे कसं आहे की तो दुखलं ना तर समथिंग तो हळव्या मनाचा आहे. म्हणजे समजा त्याचं काही दुखत असेल, म्हणजे दुखत म्हणजे काय, मनात खूप काही असं गिल्ट वगैरे असेल किंवा समथिंग काही ना काहीतरी होत असेल, तर तो शेअर करतो कोणासोबत, त्याचे काही क्लोज पर्सन आहे. फर्स्ट ऑफ ऑल विशालला आणि वैभवला वगैरे तो सांगतो वगैरे. ओके, की असं असं आहे लाईफ मध्ये, अशी वगैरे वगैरे समथिंग समथिंग जे काही आहे तो सांगतो. तर अशी सिच्युएशन त्यांनी विशालला सांगितली. आता त्या गोष्टीमध्ये विशाल इन्व्हॉल्व नव्हता. विशाल वॉज इन लातूर, मी नागपूरला होतो तेव्हा. ओके, तर त्यांनी असं असं झालं आमची, मग त्यांनी सांगितलं की आमचा झगडा झाला, इन द एंड आम्ही एकमेकाला मारायला लागलो वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. विशालने राहुलला समजून सांगितलं. त्याच्यानंतर मग विशालने बादलला फोन केला आणि मग त्यांनी बादलला पण समजून सांगितलं की शांत राहा बा. ओके, तर इट जस्ट लाईक काय झालं की हे लोक आले. ओके, यांचा झगडा झाला, बादल घरी आला आणि सगळं काही म्हणजे हे झालं. त्यानंतर मग विशालचा कॉल आला आणि विशाल त्याला सुनवून राहिला की असं असं झालं, तसं झालं, तू असं त्याला का म्हणलं वगैरे वगैरे. आता त्यात बादलला राग आला की झगडा झाला तो झाला. ओके, म्हणजे इट जस्ट लाईक बादल एवढा माइंड न करत होता, म्हणजे त्याला असं वाटत नव्हतं की हा झगडा झाला म्हणून तेव्हा या. बट कसं आहे की ही गोष्ट त्या दुसऱ्या व्यक्तीला कशाला गेली बा, जस्ट लाईक त्याच्यासाठी बादल, म्हणजे बादलसाठी नाही का विशाल वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे दूर आहे ना, तर त्याला कशाला बा इन्व्हॉल्व केलाय बा, असं बादलला वाटलं. तर मग कसं, मग बादलनी पण मग राग पकडून ठेवला. ओके,
मग त्याच्यानंतर मग लॉकडाऊन झालं, 1 महिना 2 महिना झालं, नो वन विल टॉक. या युजली मी बाजूचा स्वभाव बघितलाय. येस, ऍक्च्युली माझ्यासोबतून असं झालं होतं. मागच्या वर्षी अव्हेंजर एंड गेम पाहायचा वादा त्याने केला होता. म्हणजे काय झालं होतं की अव्हेंजर एंड गेम पाहायचा आहे बा. तर कसं झालं होतं, आता पहिले बादलचं आणि यांचं राहुलचं टॉपिक सांगतो, त्याच्यानंतर बादलचं माझं टॉपिक सांगतो. ओके, ते इथपर्यंत झालं 1 किंवा 2 महिन्यानंतर, आणि आता कुठे ते सॉर्ट आउट झालं. यस, आता थोडस वैभव आला आणि त्यांनी मग वैभवनी असं ये बा तू बा वगैरे बोल बा, आणि आता कुठे ते सॉर्ट आउट झालं. दॅट्स इट. वेल, बादलचा आणि माझा पण झगडा झाला. येस, आणि मोस्ट ऑफ द टाइम असं फील होते की नाही का, बादल जेव्हा बोलते ना तेव्हा बहुतच बेकार वाटते. इट वॉज असं एक प्रकार टची बोलते, सरळ अंदर पण जाते. ओके, आणि त्यामुळे मी त्याचं फारसा झगडा नाही करत, आर्ग्युमेंट नाही करत. येस, म्हणजे गोष्ट किती बेकार असो किंवा कितीही त्याची किती गलत असो, या मी हो म्हणून देतो. मी त्याच्यासोबत जास्त आर्ग्यू नाही करत. व्हाय? कारण कसं आहे की माझ्यासाठी बादल इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट नाही की बादल जे गोष्ट सांगते ते खरी आहे का रॉंग आहे. या इट वॉज लाईक दॅट. या म्हणजे तो म्हणत असन की वर्ल्ड वॉर 2 झालाच नाही, आणि मी म्हणेन झाला. ते जस्ट लाईक समजा, जर तो नाही झाला तर ठीक आहे, नाही झाला, ओके बाई, मेरे लिए तू इम्पॉर्टंट आहे, वर्ल्ड वॉर इम्पॉर्टंट नाही. दॅट्स इट. सो इट जस्ट लाईक दॅट. तर माझ्यासोबतून असा झगडा झाला होता. ऍक्च्युली माझ्यासोबत पण 1-1.5 महिना बोलला नव्हता. आणि बोलत नव्हतं म्हणजे इट वॉज रिअली वर्स. येस, सिच्युएशन काय होती की अव्हेंजर एंड गेम पाहायचा होता. ओके, तर ठरवलं होतं अव्हेंजर एंड गेम पाहायचा आहे म्हणून. तर कसं आहे की मी काफी क्रेझी फॅन आहे अव्हेंजर एंड गेमचा, वॉज टू मच. सो कसं आहे की तो जेव्हा रिलीज झाला, मी त्याच दिवशी त्याची कॅमरीप मध्ये बघितलं. ओके, मी तेव्हा नागपूरला होतो, आणि जे की नंतर मला वर्धेला येऊन पाहायचा होता, आणि मी आलो होतो शनिवारी. ओके, आमचं ठरलं होतं की आपण रविवारी जाऊ बा अव्हेंजर एंड गेम पाहायला. तर इट वॉज लाईक दॅट की असं हे झालं की माझ्याच्यानी थांबूनच नाही गेलं. मी शनिवारी आलो संध्याकाळी. ओके, आणि त्यानंतर संध्याकाळी मी ऍक्च्युली त्याला फोन पण केला, म्हणलं की चालतं का म्हणलं अव्हेंजर एंड गेम पाहायला. तर तो म्हणे माझं आता नाही जाऊ, म्हणे आपण उद्या जाऊ म्हणे. बट आय कुडंट, मी स्वतःला थांबू शकलो नाही. यस, कारण मला तो पिक्चर पाहायचा होता. सो आय वेंट अलोन, मी एकटा गेलो पाहून आलो. यस, आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला माहित पडलं की मी पिक्चर पाहायला गेलो बा. तर त्याला वाईट वाटलं. वाईट यासाठी वाटलं का, आणि तो त्याच्यानंतर तो माझ्यासोबत बोललाच नाही यार. आता त्याचं हे होतं की जेव्हा तू दुसरा शब्द देतो तर तेव्हा त्या शब्दाचं पालन करत जा. आता इट जस्ट लाईक, शब्द दिला म्हणजे काय या, व्हॉट इज दॅट? पिक्चर पाहता शब्द दिलाय ना. या, आणि इट वॉज लाईक खूप मोठी तो गोष्ट नाही. बेल आपल्यासाठी मोठी नसेल पण त्याच्यासाठी मोठी असेल. या म्हणजे मी तो पॉइंट पकडला. या म्हणजे कधी कधी समजा बादलला काही म्हणायचं आहे की त्याच्यासोबत जायचं आहे तर तो तुझं काळजीपूर्वक. हा, इट वॉज लाईक दॅट. तर म्हणजे जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक अ वादा, समथिंग लाईक दॅट आहे असंच त्याच्याप्रमाणे. सो वॉट एव्हर. बट बादल माझ्या लाईफ मध्ये एक बहुत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. या एक बहुत इम्पॉर्टंट पर्सन आहे. येस, आणि किती झगडा झाला तरी आय नेव्हर लेट हिम गो. त्याला असं कधी सोडून देणार नाही मी. सोडून देणार नाही म्हणजे जस्ट लाईक हा नेहमी माझ्यासोबत टच मध्ये राहील. दॅट्स इट. थोडं मी आता जास्त टॉपिक खिचत नाही. ऍक्च्युली आज मी धावलोय. यस, 2 दिवसापासून मी मस्त थोडसा व्यायाम करून राहिलो आहे, मस्त धावून राहिलो आहे. सो थोडे बहुत हातपाय दुखत आहे. ओके, आज किती घाम काढला रे बापरे. टेनिस खेळता खेळता थकून गेलो. तरी
आताही माझे पाय खूप जास्त दुखून राहिले. Sorry, whatever. So this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1960. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.